नमस्कार मित्रांनो, भिवंडी, कल्याण व ठाणे या मुख्य महानगरांना जोडणाऱ्या रस्त्यावरील सर्वात महत्त्वाचे गर्दीवान ठिकाण कोणते असेल तर ते म्हणजे भिवंडी बायपास। भविष्यात येथून मेट्रो जात असल्याकारणाने अगदी कमी वेळेत विकसित झालेले हे ठिकाण राहण्याच्या दृष्टीने व आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जाते। चला तर मग मुंबई नाशिक महामार्गावर असलेले हे गर्दीवान ठिकाण पाहूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून। 10 वर्षांपूर्वी सगळीकडे ओसाड वाटणारे हे ठिकाण इतके भरेल याची कल्पनाच पूर्वी करवत नव्हती। भिवंडी बायपासला प्रॉपर्टी घेऊन तिथे राहायला जाणे हे पूर्वी थोडे अवघड वाटायचे, परंतु भिवंडी कल्याणच्या गजबजलेल्या नागरी वस्तीपासून थोडेसे दूर शांततामय व ऐसपैस ठिकाण म्हणून सध्या बरेचसे इन्व्हेस्टर इथे प्रॉपर्टी घेऊन राहायला येत आहेत। त्यातच आता ठाणे भिवंडी कल्याण ही मेट्रो लाईन 5 ही मार्गिका या भिवंडी बायपास इथूनच जात असल्याकारणाने अगदी झपाट्याने येथील विकास होत आहे। भिवंडी बायपास हा सर्वात सोपा व कमी खर्चिक पर्याय चाकरमानी व कमर्शियल बिझनेसमन यांच्यासाठी सध्या आहे, कारण येथून अगदी कमी वेळेत भिवंडी, कल्याण, ठाणे, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर तसेच मुंबई शहर ही महानगरे गाठता येतात। शिवाय भिवंडी तालुक्यातील गोडाऊन झोन हा याच भिवंडी बायपासच्या आजूबाजूला असल्याकारणाने याची डिमांड सध्या शिखरावर आहे। टाटा हाऊसिंग व महिंद्रा सारखे सर्वात मोठे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट हे इथे असल्याकारणाने आता साहजिकच लोकांची मानसिकता ही बदलत आहे। शिवाय कल्याणमधील फ्लॅटचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत, त्यावरील सर्वात स्वस्त पर्याय म्हणून भिवंडी बायपासकडे पाहिलं जातं। सध्या येथील रस्त्याच्या 8 पदरी रुंदीकरणाचे काम सुरू असून मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकला सामोरे जावे लागते, पण लवकरच या रस्त्याचे रुंदीकरण हे पूर्ण होईल व वेगवान प्रवासाला आपण सर्वजण तयार होऊ। येथूनच मुंबई नाशिक या महामार्गावरून उत्तरेकडे जर आपण प्रवास सुरू केलात तर 30 मिनिटांमध्ये ठाणे, कळवा हे गाठता येते। पूर्वेकडे रांजनोली, कोन या मार्गे जर प्रवास सुरू केलात तर अगदी 10 ते 15 मिनिटात कल्याण, उल्हासनगर ही शहरं गाठता येतात। पुढे हाच मार्ग डोंबिवली, बदलापूर या शहरांकडे सुद्धा जातो। पश्चिमेला भिवंडीकडे जर प्रवास सुरू केलात तर खऱ्या अर्थाने भिवंडी शहर हे इथूनच सुरू होतं आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये भिवंडीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाणं सहज शक्य होतं। येथूनच भिवंडी वाडा महामार्गावर जर आपण चढलो तर वाडा, वसई, विरार ह्या तालुक्यांचा प्रवास आपण करू शकतो। आणि जर आपण उत्तरेकडे नाशिकच्या दिशेने प्रवास जर सुरू केलात तर गोडाऊन झोन, पडघा परिसर, शहापूर, खर्डी या भागांमध्ये इथून पोहोचता येते। थोडक्यात सांगायचे तर ज्यांचा बिझनेस हा मुंबईच्या बाहेर विविध महानगरांमध्ये आहे व ज्यांना रोजच असा वेगवेगळा प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी भिवंडी बायपास हा एक उत्तम पर्याय सध्याच्या घडीला आहे। अशा प्रकारे आज मित्रांनो भिवंडी बायपास हा परिसर आपण पाहिला। या भिवंडी बायपासचे ड्रोन शॉट्स आपल्याला कसे वाटले हे कमेंट करून मला जरूर कळवा। आपला जर प्रवास या विविध महानगरांमध्ये रोजचा होत असेल तर भिवंडी बायपासवरून कसं जायचं हे आज आपण या व्हिडिओमधून समजून घेतलं। आणि जर आपण इन्व्हेस्टर असाल आणि आपल्याला भिवंडी बायपास या परिसरामध्ये प्रॉपर्टी घ्यायची असेल तर डोळे झाकून सध्याच्या घडीला इथे प्रॉपर्टी घ्या, जेणेकरून पुढच्या 10 वर्षांमध्ये त्याच प्रॉपर्टीचे भाव हे कल्याणच्या भावाशी मॅच करणारे ठरतील। इतकी डेव्हलपमेंट सध्या आज या भिवंडी बायपासवर सुरू आहे। तर चला आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जय शिवराय।